स्वतःच्या खांद्यावर पेललं ते शंभू छत्रपती. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले असा विचार देणारे क्रांतिबा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं मदत करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड, ज्यांची जयंती आपण फार मोठ्या उत्साहात साजरी करतो आहोत, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न. मी भारतरत्न म्हणत नाही, कारण अलीकडे भारतरत्न नुंग्या सुंग्यांनाही दिला जातो. त्यामुळे विश्वरत्न, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महामानवांनी मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न केले त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. या विचारमंचावर उपस्थित असलेले आयुष्यमान मारुती बोधे सर, मथुराबाई कदम, आयुष्यमान निळकंठराव कांबळे, आयुष्यमान दयासागर भेडे, विष्णू शिंदे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष शेडोळे, सतीश वासरे आणि ज्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे अशा आमच्या शीतलजाई साठे, आदरणीय विचारमंच आणि विचारमंचासमोरील आपण सर्व आदरणीय मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे कारण यानंतर शीतलताईचा कार्यक्रम होणार आहे आणि मलाही औरंगाबादला जायचं आहे. जास्त वेळ मी आपला घेणार नाही, कारण बाबासाहेबांवर ओळीनंही 10 व्याख्यानं दिली तरी ती कमी होतील असं मला वाटतं. माझ्यासारख्या छोट्या माणसाचं ते काम नाही, माझ्यासारख्या लाखो माणसांनी काम केलं तरी ते काम मोठंच आहे. एवढं काम बाबासाहेबांचं आहे. मला संयोजकांनी विषय सांगितलेला आहे, शिवराय ते भीमराय. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून काम करत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना काही गोष्टी ज्या समजल्या, कारण त्यापूर्वी आम्हाला काय शिकवलं गेलं होतं यावर आम्ही विचार केला पाहिजे. तर आम्हाला असं शिकवलं गेलं होतं की सावता माळी, गोरा कुंभार, सेना नाही, चोखा महार, तुकाराम कुणबी असं एकीकडे शिकवत असताना दुसरीकडे आम्हाला असं शिकवलं गेलं होतं ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास. आम्हाला प्रश्न पडायचे असं का. दुसऱ्या बाजूला आम्हाला असं शिकवलं गेलं की बाबासाहेब बौद्ध, फुले माळी, शिवाजी मराठा, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर का. असे अनेक प्रश्न तुम्हाला मला पडत होते. आणि मग शिवशाहू फुले आंबेडकरांची ही परंपरा आम्ही समजून घेत असताना, जगात शांतीचा संदेश देऊन जगामध्ये जी प्रगती केली, तत्वज्ञान आणि जे तत्वज्ञान सांगितलं गेलं ते जगभर पसरलं. आणि हे तत्वज्ञान जगभर जाणार ही भीती कुठल्या तरी लोकांना वाटली आणि मग या देशात प्रतिक्रांती झाली. त्या प्रतिक्रांतीचं नाव आहे मनुस्मृती. आणि त्या मनुस्मृतीचं दहन बाबासाहेबांनी केलं होतं. शिवराय फुले शाहू आंबेडकर ही परंपरा सांगत असताना मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा आम्ही ज्यावेळी विचार करतो त्यावेळी 2-3 गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करून पुढे जावं असं मला वाटतं. आज हिंदू राष्ट्र इथे म्हटलं जातं, परंतु जे हिंदू राष्ट्र म्हणतात त्यांनी 4 वेद, भगवद्गीता आणि मनुस्मृती वाचलेली नसते. आणि जे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो त्या किती टक्के लोकांनी संविधान वाचलेलं असतं यापुढेही प्रश्नचिन्ह आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. इथे जर हात वरती केला, किती लोकांच्या घरात संविधान आहे, प्रश्नचिन्ह आणि टिंबटिंब मी म्हणेल. कारण मित्रांनो, आत्मपरीक्षण करायची सुद्धा गरज आहे, कारण ही परंपरा फार मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही समजून घेतली पाहिजे. दुसरा खुलासा असा केला पाहिजे की संत तुकारामांनी असं म्हटलेलं आहे की निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. परंतु 3 गोष्टीमध्ये नशीब आहे, हे लक्षात घ्या. मी दैववादी नाही, मी प्रयत्नवादी आहे. पहिलं नशीब आहे, कुठल्या जातीत कुठल्या धर्मात जन्म घ्यावा हे तुमच्या माझ्या हातात नाही, ते नशिबानं येतं. दुसरं नशीब आहे, जन्माला येत असताना किती बुद्धी असावी हे तुमच्या माझ्या हातात नाही. आणि तिसरं नशीब आहे, जन्माला येत असताना तुम्ही किती गरीब, श्रीमंत आणि कसं असावं हे तुमच्या माझ्या हातात नसतं. पण या 3च गोष्टीवर या देशात भर दिला जातो, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरा खुलासा मला हा करायचा आहे की आम्हाला हे सांगितलं गेलं की ब्राह्मणाचा जन्म मुखातून झाला, क्षत्रियाचा जन्म बाहूतून झाला, वैश्याचा जन्म मांडीतून झाला,
आणि शूद्राचा जन्म पायातून झाला. मी अलीकडे आमच्या 1-2 लोकांना म्हटलं, तुमचा जन्म जर तोंडातून होत असेल तर मग आम्हाला डिलिव्हरी एकदा बघू द्या, नेमका कसा तुमचा जन्म होतो ते. ही सर्व परंपरा आम्ही समजून घेत असताना ही विचाराची परंपरा आहे, ही बुद्धाची परंपरा, चार्वाकाची परंपरा, ही बळीची परंपरा, संत कबीराची परंपरा, ही तुकारामाची, नामदेवाची, शिवाजी महाराजांची, फुले शाहू आंबेडकरांची ही विचाराची परंपरा आहे. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. कारण महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिल्यांदा रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधली, 900 ओळीचा पोवाडा लिहिला, कुळवाडी घोषणा गातो भोसल्यांचा पोवाडा. आणि तोच संदर्भ घेऊन ज्यावेळी आम्ही पुढे जातो त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडाच्या पायथ्याशी जातात, मनुस्मृतीचं दहन करतात. बाबासाहेब आंबेडकरांना पुण्यात किंवा कुठे सुद्धा मनुस्मृती जाळता आली असती, परंतु बाबासाहेब आंबेडकर हे कुठे जातात तर रायगडाच्या पायथ्याशी जातात, मनुस्मृतीचं दहन करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडावर जातात आणि समाधीला नतमस्तक होतात आणि म्हणतात, राजे, ज्या मनुवाद्यांनी तुमचा राज्याभिषेक नाकारला होता ती मनुस्मृती जाळून तो बदला घेऊन तुम्हाला नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहे. ही परंपरा मित्रांनो आम्ही लक्षात घेतली पाहिजे. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की शिवाजी नावात एवढी ताकद आहे की त्या नावापुढे 33 कोटी देवांची फलटण बाद होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेटर हेडवर जय शिवराय असे लिहित होते, त्या पद्धतीने पुढे जात होते. रवींद्रनाथ टागोर जपानला गेले होते आणि त्यावेळी त्यांना विचारलं, तुमच्या देशाची एका वाक्यात ओळख सांगा. त्यावेळी टागोर म्हणाले होते, बुद्धाचं तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम ही माझ्या देशाची ओळख आहे. ओबामा नावाचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणतो, जर दुसरा सूर्य मी पाहिला असेल तर त्या सूर्याचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे. अशा पद्धतीने ही परंपरा आहे मित्रांनो, ही परंपरा आम्ही लक्षात घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवशाहू फुले शाहू आंबेडकर ही परंपरा समजून घेत असताना सुरुवातीला या ठिकाणी आमच्या माता भगिनी बहुसंख्येने बसलेल्या आहेत म्हणून सांगितलं पाहिजे की राजे लखुजीराव जाधवानं आपल्या मुलीला पुढे केलं नसतं, शहाजी राजांनी आपल्या पत्नीला स्वातंत्र्य दिलं नसतं, एवढंच काय शिवाजी राजांनी आपल्या आईचं ऐकलं नसतं तर कदाचित ही क्रांती पुढे या जोमानं घडली असती का, असे अनेक प्रश्न तुम्हाला मला पडतात. त्या पुढे जाऊन मल्हारराव होळकरांनी आपल्या विधवा सुनेला पुढे करून काही गोष्टी घडून आणल्या नसत्या तर परिवर्तन झालं असतं का. आणि त्यापेक्षाही पुढे जाऊन शिवाजी राजांचा आदर्श घेऊन क्रांतीबा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीला पुढे करून स्त्री शिक्षिका बनून ही शिक्षण क्रांती केली नसती तर कदाचित तुम्ही आज या ठिकाणी येऊन बसू शकला नसतात किंवा जगाची क्रांती होऊ शकली नसती. या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे मित्रांनो या पद्धतीनं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, फुले हे अफलातून कॅरेक्टर आहे. हे आम्ही समजून घेताना आम्ही काय केलं माहितीये का, शिवाजी महाराज म्हणजे एका जातीचे, फुले म्हणजे एका जातीचे, बाबासाहेब म्हणजे विशिष्ट जातीचे. कारण एका कवीची एक कविता आहे, मध्यरात्र झाल्यानंतर शहरातील 5 पुतळे एकत्र जमले. टिळक तर म्हणाले मी चित्तपावन, फुले म्हणाले मी माळ्यांचा का, बाबासाहेब म्हणाले मी बौद्धांचा, शिवाजी राजे म्हणाले मी मराठ्यांचा, गांधी म्हणाले तुमचं बरं आहे, तुमच्या पाठीची जात जमात आहे. ही आपण महापुरुषांची अवस्था करून ठेवली आहे का, असे अनेक प्रश्न तुमच्या माझ्या पुढे पडतात मित्रांनो. म्हणून ही जी परंपरा आहे, विचाराची परंपरा आहे, शिवराय ते आंबेडकर, शिवराय ते भीमराय, ही परंपरा तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे मित्रांनो. कारण मनुस्मृती ही बाबासाहेबांनी जाळली, हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला आणि स्त्री सन्मानासाठी बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. परंतु आमचेच काही ओबीसी बांधव म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. माझा प्रश्न आहे, तुम्ही भारतीय संविधान वाचलंय का? भारतीय संविधानामध्ये आरक्षणामध्ये 3 तरतुदी केलेल्या आहेत, 340, 341 आणि 342. 341 मध्ये एससी आहेत, 342 मध्ये एसटी आहेत आणि त्यापूर्वी एससी आणि एसटीच्याही अगोदर 340 ओबीसी साठी बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे. कारण ज्यावेळी संविधान सभेची स्थापना झाली होती त्यावेळी महाराष्ट्रातून बाबासाहेब जाऊ नये असे जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांनी या ठिकाणी केले होते. पण ज्यावेळी बाबासाहेब संविधान सभेवर घेत जातात आणि मग आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कोणीतरी आपल्याला अमेरिकेतून किंवा इंग्लंडमधून कोणीतरी माणूस आणावा लागेल असा विचार गांधी नेहरूंमध्ये सुरू होतो. त्यावेळी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख म्हणतात, अरे तुमच्या अमेरिकेच्या, इंग्लंडच्या सगळ्या शास्त्रज्ञाचा बाप
आपल्या देशात आहे आणि त्या बापाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वर अनेक देशाचा अभ्यास केला, भारतीय राज्यघटना लिहिली, जवळपास 3 वर्ष भारतीय राज्यघटना बाबासाहेब आंबेडकर लिहित होते. आणि मग माणसानं माणसावर रीत करावी, माणसानं माणसावर प्रीत करावी आणि त्या पद्धतीनं प्रयत्न जाणीवपूर्वक बाबासाहेबांनी केले. परंतु बाबासाहेब आम्ही समजून घेण्यात कमी पडतो. केवळ जयंती ही वाचून व्हावी का नाचून व्हावी? बाबासाहेबांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात, जगभर मोठ्या उत्साहात होते, परंतु कशा पद्धतीने होते याचं सुद्धा चिंतन मंथन होण्याची गरज आहे मित्रांनो. ती वाचून झाली पाहिजे, समजून झाली पाहिजे, बाबासाहेब समजून घेतले पाहिजेत. काही भावनिक प्रसंग बाबासाहेबांच्या आयुष्यातील आहेत, काही दुःखाचे प्रसंग बाबासाहेबांच्या आयुष्यातील आहेत, ते आम्ही समजून घेतले पाहिजे. बाबासाहेबाचा लढा माझ्यापेक्षा कदाचित बाबासाहेबांचं चरित्र तुम्ही वाचलं असेल, समजून घेतले असतील. परंतु मित्रांनो हे लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 5 मुलं होती. 4 मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपचाराअभावी आणि काही मुलं डॉक्टर हात लावत नाहीत म्हणून मेलेली आहेत. तुमचे माझे मुलांना डॉक्टरांनी हात लावावा, वाचावं म्हणून बाबासाहेबांनी 4 मुलं आपली गाठलेली येथे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही राजरत्न आंबेडकर हा बाबासाहेबांचा लाडका मुलगा. बाबासाहेब त्याच्याशी चर्चा करायचे की तुला मला माझा वारसा तुला पुढे चालवायचा आहे. तो बी त्या बालवयात विचार करायचा. परंतु राजरत्नाला लिमोनिया झाला आणि बाबासाहेब पोहोचेपर्यंतच राजरत्नाचा अंत्यविधी रमाईला उरकून घ्यावा लागला. मित्रांनो हा संघर्ष इतका साधा आणि सोपा नव्हता, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. रमाबाई आजारी असताना बाबासाहेब भेटण्यासाठी येतात आणि अर्ध्या तासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघतात आणि सांगतात, हॉस्पिटलमधील किंवा इथली सगळी माणसं तुझ्या देखभालीसाठी आहेत, ज्यांची संसार खरंच उघड्यावर पडलेली आहेत, ते संसार वाचवण्यासाठी मला जायचंय, मला माफ कर. अशा पद्धतीचा हा संघर्ष आहे. एवढंच नाही, ते एक प्रसंग आम्ही जाणीवपूर्वक समजून घेतला पाहिजे.